पिकांमधलं प्रमुख आणि महत्त्वाचं पीक आहे। त्याची लागवड खरीपमध्ये आणि उन्हाळी हंगामामध्ये केली जाते। महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यात भुईमुगाची लागवड होते। 2014 मध्ये महाराष्ट्रात 1,96,000 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती आणि त्यामधून 2,73,000 मेट्रिक टन इतकं उत्पादन आलं। मात्र सरासरी उत्पादकता फक्त 1,394 किलो प्रति हेक्टर इतकीच होती। यामध्ये 2,958 किलो प्रति हेक्टर इतकं उत्पादन वाढवण्यास आपल्याला वाव आहे। भुईमुगाचं उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भुईमुग लागवड करणं गरजेचं आहे। यामध्ये रुंद गादी वाफे पद्धतीचा अवलंब करून प्लास्टिक मल्चिंगचा वापर केल्यास 4,000 किलो प्रति हेक्टर इतकं उत्पादन मिळू शकतं। नवीन सुधारित बियाणं निवडणं म्हणजे उन्हाळी हंगामात JL 286, TG 51, JL 501, माती परीक्षणाच्या आधारे संतुलित खत व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड तसंच रोग व्यवस्थापन, प्लास्टिक आच्छादनाकरता उपट्या प्रकारातील वाण निवडावं इत्यादी तंत्र अवलंबल्यास हे सहज शक्य आहे। प्लास्टिक आच्छादनाचे भुईमुगाकरता फायदे। जमिनीचं तापमान 4 ते 6 सेंटीग्रेड इतकं वाढतं, त्यामुळे 4 ते 6 दिवस उगवण लवकर होऊ शकते। उन्हाळी भुईमुगाची लागवड जानेवारीमध्ये होते, त्यावेळी जमिनीचं तापमान 8 ते 10 सेंटीग्रेड इतकं असतं, ज्यामुळे प्लास्टिक आच्छादनामुळे जमिनीचं तापमान वाढतं आणि उगवण लवकर होते। पीक फुलोऱ्यात 4 ते 6 दिवस लवकर येतं आणि काढणीसही 7 ते 8 दिवस लवकर येतं। शेंगा भरण्याचं प्रमाण एकसारखं आणि ठसठशीत असतं। पाण्याचं प्रमाण वाचतं, 3 ते 4 पाळ्या वाचतात, कारण बाष्पीभवनामुळे उडून जाणारं पाणी अडवलं जातं। उत्पादनामध्ये 25 ते 30% वाढ होते। आपल्या राज्यात जास्तीत जास्त 4,400 किलो हेक्टरी इतकं उत्पादन मिळालंय। लागवड नियोजन। जमीन शक्यतो हलकी ते मध्यम स्वरूपाची भुसभुशीत निवडावी। उत्तम निचरा असावा। लागवडीसाठी कोळवच्या पाळ्या देण्यापूर्वी एकरी 3 टन चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीत मिसळावं। प्लास्टिक आच्छादनाकरता गादी वाफे तयार करण्याच्या पद्धती। 100 सेंटीमीटर अंतरावर बैल नांगर अथवा ट्रॅक्टर रेझरच्या सहाय्यानं रुंद गादी वाफे तयार करून घ्यावेत। वाफे उथळ असावेत, साधारणतः 6 इंच उंचीचे असावेत। तसंच बेड लेवल करून घ्यावेत, म्हणजे शक्यतो ढेकळे नसावीत। बेड तयार केल्यानंतर वाफ्यावर माती परीक्षणाच्या आधारावर खतांचा वापर करावा। त्यामध्ये हेक्टरी 25 किलो नत्र, 50 पुरद बरोबर 250 किलो जिप्सम द्यावं। सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास झिंक सल्फेट 15 किलो, गंधक 20 किलो, बोरान 5 किलो प्रति हेक्टरी द्यावं। प्लास्टिक आच्छादनामुळे ते नंतर देणं शक्य होत नाही, ठिबक असल्यास ते शक्य होतं। खत दिल्यानंतर गादी वाफे सऱ्यांमध्ये पाणी देऊन भिजवून घ्यावं आणि वापशावर जमिनीवर पुढून मागे चालत पेंडीमॅथिलीन 1 किलो ती हेक्टरी 500 ते 600 लिटर पाण्यातून फवारावे किंवा ऑक्सीफ्लोरफेन 600 मिली 600 लिटर पाण्यातून फवारावं। प्लास्टिक आच्छादन करणं। भुईमुगाच्या लागवडीकरता 7 मायक्रॉन जाडीचा प्लास्टिक पेपर वापरण्यात येतो। एकरी 25 किलो पेपर पुरेसा आहे। पेपरची रुंदी 1 मीटर असते। त्यावर भुईमुग लागवडीपूर्वी छिद्र पाडून साधारणतः 20 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटर अंतरावर छिद्र पाडावं। एका बेडवर 4 ओळी लागवड करणं शक्य होतं। भुईमुग लागवडीपूर्वी प्लास्टिक पेपर वाफ्याच्या बाजूला मातीच्या आधारे लावून घ्यावा। प्लास्टिक आच्छादन करून भुईमुग करणं शक्य आहे। बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये असा गैरसमज आहे की प्लास्टिक आच्छादन केल्यामुळे भुईमुगामध्ये कशा प्रकारे वाढ होऊ शकते। तर या ठिकाणी प्रात्यक्षिकामध्ये शेतकऱ्यांना दिसून येत आहे की प्लास्टिक आच्छादन करून भुईमुग आपल्याला निश्चित फायदेशीर होतो आणि 25 ते 30% या भुईमुगाची उत्पादनामध्ये वाढ झालेलं या ठिकाणी दिसून येते आणि 4 ते 6 पाण्याच्या पाळ्या ह्या प्लास्टिक आच्छादनामुळे वाचतात, ज्याच्यामुळे बाष्पीभवनामुळे उडून जाणारं पाणी हे वाचतं आणि तिथल्या तिथंच पाण्याचा वापसा कायम राहिल्यामुळे भुईमुगाच्या शेंगा एकसारख्या रुतलेल्या किंवा पोचलेल्या या ठिकाणी दिसून येतात। आणि विशेष करून मोकळं पाणी देऊन सुद्धा भुईमुगाचा आपण प्रयोग आच्छादनावर करू शकतो, म्हणजे स्प्रिंकलर इरिगेशन किंवा ड्रीप इरिगेशनच असलं पाहिजे, हा जो गैरसमज आहे हा शेतकऱ्यांमधनं महत्त्वाचा दूर झाला पाहिजे।
प्लास्टिक आच्छादन केल्यावर सरीमध्ये पाणी द्यावं. शक्यतो 3-4 सऱ्यांमध्ये हळूहळू पाणी द्यावं, ज्यामुळे पूर्ण वाफा ओला होईल. 8 ते 10 दिवसांनी पाणी द्यावं. भुईमूग उगवून आल्यानंतर 20 दिवसाचा पाण्याचा ताण द्यावा, ज्यामुळे वाढ मर्यादित होऊन फुलोरा चांगला येतो आणि त्यानंतर 15 ते 20 दिवसांच्या अंतरानं सतत पाणी द्यावं. आच्छादनामुळे फक्त 7 पाण्याच्या पाळ्या भुईमुगासाठी पुरेशा होतात. साधारण लागवडी करता 10 दिवस पाणी देणं आवश्यक असतं. बियाणं लागवड शक्यतो टपोरे दाणे निवडावे. त्यांची उगवण क्षमता तपासून पाहावी. 70 ते 75% उगवण आवश्यक आहे. एका छिद्रामध्ये 2 बिया 1 ते 1.5 इंच खोल टोकावे. त्यावर मातीनं झाकावं. उगवण कमी झाल्यास मोड आलेलं बियाणं 10 ते 15 दिवसात सांधून घ्यावेत. बीज प्रक्रिया एकरी 40 ते 45 किलो बियाणं आवश्यक असून बियाणास लागवडीपूर्वी गुळाच्या द्रावणात रायझोबियम 25 ग्रॅम आणि 25 ग्रॅम PHB स्फुरत विरघळणारे जीवाणू प्रति 1 किलो बियाणाप्रमाणे बीज प्रक्रिया सावलीमध्ये करावी. 5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी. प्लास्टिक पेपरला छिद्र पाडणं याकरता प्लायवूड 1.5 ते 1 मीटर आकाराचं घ्यावं आणि त्यावर लागवड अंतरावर म्हणजे 20 बाय 20 सेंटीमीटर अंतरावर लांब आकाराचे नट बोल्ट फिट करावेत आणि बाजूला बेरिंगच्या साहाय्यानं पाईप फिट करावे. नंतर त्यावर पेपर प्लायवूड फिरवून गुंडाळून घ्यावं. धारदार पाईपच्या साहाय्यानं छिद्र पाडून झाल्यावर सर्व पेपर गोणीमध्ये भरून घ्यावं. पेपरच्या टोकाची बाजू मार्किंग करून बाहेर ठेवावी, जेणेकरून पेपर काढण्यास सोपं जाईल. करंजे भोर इथं कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं मल्चिंग पेपरवर भुईमूग लागवडीचं शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन यशस्वी उत्पादन घेतलं जात आहे. नेहमी इथं भिंगून करत होतो पारंपरिक पद्धतीने. आम्ही बारामती KVKC जॉईन झालो. त्यांनी आम्हाला इथे येऊन समजावलं की मल्चिंग पेपरवर भिंगून लावा म्हणून. आम्ही म्हणलं मल्चिंग पेपरवर भिंगून लावायचं म्हणलं तर येणार कसा कागदावर भिंगून, त्याला ठिबक करायला लागेल, हे करायला. त्यांनी आम्हाला सगळं समजावून सांगितलं. गादी वाफे आम्ही सोडले 3 फुटाचे. गादी वाफे सोडल्यानंतर पाटपाणी भिजवून त्याला तणनाशक मारून करून घेतलं. नंतर त्यांनी आम्हाला टोकन कसं करायचं ते दावलं. बीज प्रक्रिया केली PHB ची. बायांच्या कागद मल्चिंग पेपर हातरून घेतला. मल्चिंग पेपर हातरल्यानंतर बायाच्या साह्याने आम्ही टोकून घेतलं आणि परत पाटपाणी दिलं, भिजावलं, ओलावलं. 7व्या दिवशी भिंगून उगवतो. पारंपरिक भिंगून 12व्या दिवशी उगवण होती, पण ह्याचं 7व्या दिवशी उगवण होती. उत्पादन आम्हाला पारंपरिक भिंगुणापेक्षा 1.5 जास्त झालेलं आहे. शेतकऱ्यांना एकच आव्हान करीन की तुम्ही मल्चिंग पेपरवर भिंगून करा, उत्पादन जास्त होणार. आज शेतकऱ्याचा फायदा आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन. भुईमूग काढणी मल्चिंग पेपरवरील भुईमूग नेहमीच्या पद्धतीप्रमाणे उपटून काढावा. मात्र वेलावर लावलेले पेपर बाजूला काढून घ्यावेत. त्यामुळे चाऱ्यांमध्ये पेपर आढळल्यास जनावरास खाण्यासाठी हानिकारक आहे. प्लास्टिक आच्छादनाचे दुष्परिणाम मल्चिंग पेपरचा सुरुवातीला खर्च जास्त आहे. ते सहजासहजी उपलब्ध होत नाही. त्यासाठी आधुनिक अवजारं आणि कुशल कामगारांची आवश्यकता असते. प्लास्टिकची विल्हेवाट लावणं अवघड असतं. जनावरांच्या चाऱ्यामध्ये ते येऊ शकतं. शेतकऱ्यांमध्ये जागरूकता आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बायोडिग्रेडेबल मल्चिंगचा वापर करणं गरजेचं आहे. पिकाच्या काढणीनंतर निरुपयोगी मल्चिंग प्लास्टिकची व्यवस्थित विल्हेवाट लावणं ही अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं आधुनिक तंत्रज्ञानातील शेती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते हे निश्चित.